तब्बल 200 वर्षांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला। पण विविध जाती, प्रांत, भाषा अशी निराळी संस्कृती असणाऱ्या देशातील प्रत्येकाला समानतेचा, स्वातंत्र्याचा, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी आणि भारतात स्थापन होणारे सरकार चालवण्यासाठी एका राज्यघटनेची गरज होती। मग अस्तित्वात आलं आपलं भारतीय संविधान। भारताचा आकार, विविधता या सर्व परिस्थितींमुळे भारतासाठी संविधान तयार करणं मुळीच सोपं काम नव्हतं। पण इतकी आव्हानं असून सुद्धा भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली, संविधान निर्मितीच्या रंजक गोष्टी काय आहेत, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। तर भारत स्वतंत्र होण्याच्या 1 वर्षाआधी जेव्हा ब्रिटिश सरकार भारताला स्वतंत्र करण्याचा विचार करत होतं, तेव्हा 1946 मध्ये ब्रिटिशांनी भारतात कॅबिनेट मिशन म्हणजेच एक ब्रिटिश प्रतिनिधी मंडळ पाठवलं। कॅबिनेट मिशनची बरीच उद्दिष्ट होती। त्यातलंच एक म्हणजे भारतातल्या विविध राज्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून भारतीय संविधानाचा ड्राफ्ट तयार करण्यासाठी संविधान सभेची स्थापना करणं। कॅबिनेट मिशनच्या ध्येयानुसार संविधान सभेची स्थापना करण्यात आली। सुरुवातीला या सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक करण्यात आली। नंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली। संविधानाचा पहिला ड्राफ्ट तयार करण्यासाठी 13 समित्यांची स्थापना करण्यात आली होती, ज्यांनी मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक, आदिवासी अशा विविध पैलूंचा अभ्यास केला। 1947 एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान या समित्यांनी संविधान सभेसमोर आपला अहवाल सादर केला। या अहवालात काय चूक, काय बरोबर यावर सविस्तर चर्चा झाल्या। या चर्चांनंतर संविधान सभेचे सल्लागार BN राऊ यांनी संविधानाचा ड्राफ्ट तयार करून तो ड्राफ्टिंग कमिटी समोर सादर केला। पुढे 27 ऑक्टोबर 1947 रोजी ड्राफ्टिंग कमिटीने संविधानाच्या ड्राफ्टची तपासणी सुरू केली। गरजेनुसार त्यात बदल केले आणि 21 फेब्रुवारी 1948 रोजी अंतिम ड्राफ्ट संविधान सभेच्या अध्यक्षांना सादर केला गेला। हा ड्राफ्ट सादर केल्यानंतर तो सार्वजनिकपणे प्रकाशित करण्यात आला, ज्यावर अनेक सूचना आल्या, ज्यावर टीका सुद्धा झाली आणि फीडबॅक सुद्धा मिळाला आणि त्यावर अनेक दिवस विश्लेषणात्मक चर्चा सुद्धा झाली। 4 नोव्हेंबर 1948 रोजी संविधानाचा सुधारित ड्राफ्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत सादर केला, ज्यावर पुन्हा सभेत चर्चा सुरू झाली। या चर्चा गरजेच्या होत्या, कारण संविधानावर भारताचं भविष्य अवलंबून होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुधारित ड्राफ्ट सादर केल्यानंतर संविधानातील कलमांमध्ये बदल करण्यात आले, म्हणजे काही कलम जोडणं, काही काढणं असं करत सुधारित ड्राफ्ट मध्ये पुन्हा सुधारणा करण्यात आल्या। पुढे 14 नोव्हेंबर 1949 रोजी हा दुसऱ्यांदा सुधारित केलेला ड्राफ्ट संविधान सभेत सादर करण्यात आला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी झालेल्या तिसऱ्या वाचनानंतर या ड्राफ्टवर सुद्धा चर्चा झाल्या। काही सदस्यांना हा ड्राफ्ट समाधानकारक वाटत होता, तर काहींनी चिंता व्यक्त केली। विस्तृत चर्चा झाल्यानंतर 7635 सुधारणा केल्यानंतर अखेर याच दिवशी म्हणजे तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांनंतर ड्राफ्टचं तिसरं वाचन पूर्ण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावित केलेला ठराव मंजूर केला आणि संविधानाचा स्वीकार करण्यात आला। आणि मग 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झालं। भारतीय संविधान कोणी लिहिलं असं जर तुम्ही सर्च कराल तर उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंच येईल। पण प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी शब्दशः भारताचं संविधान लिहिलं। म्हणजे संविधानाची मूळ प्रत तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या टायपिंग आणि प्रिंटिंगचा वापर करण्यात आला नाही, तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संविधानाची मूळ प्रत स्वतःच्या हस्ताक्षराने लिहिली। रायजादा यांचं कुटुंब मुळात कॅलिग्राफी आर्टिस्ट होतं। जेव्हा भारतीय संविधान छापण्यासाठी तयार होत होतं, तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी रायजादा यांच्याशी संपर्क साधून ते इटॅलिक स्टाईलमध्ये लिहिण्याचा प्रस्ताव दिला आणि त्यासाठी किती पैसे घेणार असं विचारलं। तेव्हा रायजादा एकही पैसा घेणार नाही, देवाच्या कृपेने माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत, मी माझ्या जीवनात खूप आनंदी आहे असं त्यांनी उत्तर दिलं। फक्त त्यांनी एक विनंती केली, ती म्हणजे संविधानाच्या प्रत्येक पानावर ते स्वतःचं नाव लिहिणार आणि शेवटच्या पानावर आजोबांचंही नाव लिहिणार। ही विनंती सरकारने मान्य केली। संविधान लिहिण्याचं काम त्यांना सोपवण्यात आलं। संविधान लिहिण्यासाठी त्यांना 6 महिने लागले। यासाठी भारत सरकारने त्यांना कॉन्स्टिट्यूशन हाऊसमध्ये खोली दिली होती। त्याशिवाय संविधानाच्या प्रत्येक पानावर चित्रांची सजावट करण्याचं काम आचार्य नंदलाल बोस यांना सोपवण्यात आलं होतं। नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिष्यांनी संविधानाच्या पानांची सजावट केली। मोठी चित्र त्यांनी स्वतः रंगवली।
संविधानाचं प्रस्तावनेचं पान सजवण्याचं काम ब्योहर राम मनोहर सिन्हा यांनी केलं, जे नंदलाल बोस यांचे शिष्य होते. हे हस्तलिखित संविधान आज सुद्धा वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेल्या हेलियम असलेल्या गॅस चेंबरमध्ये ठेवण्यात आले. हेलियम हा निष्क्रिय वायू असल्याने त्यात ठेवलेल्या वस्तू दीर्घकाळ सुरक्षित राहू शकतात. म्हणून आपल्या संविधानाला उधार का थैला सुद्धा म्हटलं जातं, कारण संविधानातील अनेक गोष्टी या इतर संविधानांमधून घेण्यात आल्या. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे सिद्धांत फ्रान्सच्या संविधानातून घेतलेत. पंचवार्षिक योजनेची कल्पना USSR कडून घेतली होती. सामाजिक आणि आर्थिक अधिकाराचा सिद्धांत आयर्लंड कडून घेतलाय. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या कायद्यावर सुप्रीम कोर्ट काम करतं ते जपान कडून घेतलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की द कॉन्स्टिट्यूशन इज नॉट अ मेअर लॉयर्स डॉक्युमेंट, इट इज अ व्हेकल ऑफ लाईफ अँड इट्स स्पिरिट इज ऑलवेज द स्पिरिट ऑफ द एज. त्यांच्याच म्हणण्यानुसार संविधानाबाबत आणखी एक गोष्ट जी लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याचं पालन करणारे चांगले नसतील तेव्हा ते संविधान वाईटच ठरेल, आणि जेव्हा संविधान चांगलं नसेल पण त्यांचं पालन करणारे चांगले असतील तर ते संविधान चांगलंच ठरेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.